पुढची महत्त्वाची बातमी बघूया। चिपळूण गुहागर मार्गावरील मागील तासाभरापासून वाहतूक बंद आहे। रामपूर घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। चिपळूण गुहागर मार्गावरील मागील महामार्ग जो आहे तो मागील 1 तासाभरापासून बंद आहे। रामपूर घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तर पावसाचे दिवस आहेत, मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस सुरू आहे आणि यामुळे दरड कोसळण्याचे अनेक ठिकाणी प्रकार घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। दरम्यान चिपळूण गुहागर मार्गावरती दरड कोसळलेली आणि मागील तासाभरापासून या ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे। रामपूर घाटामध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर येते आहे। रामपूर घाटामध्ये दरड कोसळली आणि रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय वाहनं आहे त्याच ठिकाणी थांबलेली दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात ढिगारा या ठिकाणी आपल्याला पडलेला बघायला मिळतोय। रामपूर घाटामधली आपण दृश्य बघतोय। रामपूर घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। चिपळूण गुहागर महामार्ग आणि या मार्गावरती नेहमीच मोठी वर्दळ बघायला मिळते आणि पावसाचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। राजेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। राजेश, दरड कोसळली आहे, वाहतुकीवरती काय परिणाम झालेला दिसतोय? हा, बरोबर आहे। मागील जवळजवळ 1 तासापासून हे चिपळूण गुहागर महामार्ग आहे तो बंद आहे। कारण हा जो महामार्ग आहे तो सततचा व्यस्त असतो। कारण गुहागर बिजापूर हायवे आहे त्याला हा जो त्याच्या मधला हा भाग आहे। कारण चिपळूण मधील रामपूर जो गाव आहे, रामपूर घाटी आहे, तिथली ही जी दरड आहे ती पूर्ण खाली रस्त्यावर आलेली आहे। मोठमोठे दगड आहेत आणि माणसाने उचलण्यासारखे नाहीयेत। त्यामुळे कुठेतरी वाहतुकीला मोठा अडथळा होतोय आणि आता जेसीबी प्रशासनाकडनं येतोय आणि महसूल खात्याकडनं संपूर्ण यंत्रणा येते आणि मग ती संपूर्ण माती किंवा चिखल दगड किंवा मग जे झाडं आहेत ती हलवण्याचं काम होणार आहे। तोपर्यंत 2 व्हीलर बाजूने जाते, मात्र कुठल्या प्रकारची मोठी अवजड वाहन आहेत त्याला जाण्यास कोणत्या प्रकारचा मार्ग नाही आणि दरड कोसळण्याच्या खालच्या बाजूला मोठी दरी आहे। त्यामुळे पुढे जाताना खूप वाहनांना कसरत करून जावं लागतं। त्यामुळे प्रशासनानं दोन्ही बाजूने जो रस्ता आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। काही वेळातच हा रस्ता चालू पूर्ववत होईल, मात्र त्याच्या आधी संपूर्णपणे लोकांना काळजी घेण्यासाठी प्रशासनानं अलर्ट केलेला आहे। कारण पावसाचा जोर जास्त आहे, काळोख तिथं असल्यामुळे कुठेतरी काम करण्यासाठी अडथळा निर्माण होतोय। बरं राजेश, खरं तर हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे, कारण चिपळूण गुहागरचा मार्ग आहे। याला पर्यायी कुठला दुसरा रस्ता आहे का ज्यावरून वाहतूक सुरळीत होऊ शकते? नाही, याला पर्याय दुसरा कुठलाही मार्ग नाही। आतला ग्रामीण मार्ग आहे, मात्र तोही आता पाऊस असल्यामुळे पुढे काहीच दिसत नाही। दाटीवाटीचे रस्ते आहेत, छोटे रस्ते आहेत। त्यामुळे हा जो महामार्ग आहे तोच एक महामार्ग आहे जो गुहागर बिजापूर हायवे आहे त्याच्यामधला आहे, जे चिपळूण गुहागर आहे। हा जो रस्ता आहे तो जास्त व्यस्त असल्यामुळे दुसरा त्याला कुठलाही मार्ग नाही। रस्ता त्याला मार्ग होता, मात्र तोही बंद झालेला आहे। कारण मधून जे रामपूर गावातनं दोनवली मार्गे म्हणजे दोनवली गाव आहे तिथून गणेश शिंदे मार्गे जाऊ शकतो, मात्र तो तिथे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजला दोन्ही बाजूने अप्रोच रस्ता नसल्यामुळे हा दुसरा मार्ग त्याला उपलब्ध नाहीये। राजेश, या ठिकाणी जेव्हा दरड कोसळली तेव्हा वाहतूक सुरू होती का आणि कितपत कोणाला दुखापत वगैरे झाली आहे का? सुदैवानं तिथे वाहतूक सुरू होती, मात्र कोणालाही लागलेलं नाहीये। मोठमोठा आवाज झाल्यानंतर वाहन चालकाने त्यातला एकाशी माझी मुलाखत झाली, कारण पाऊस खूप पडतोय त्यामुळे आपण खरं तर अगदी जसं तुम्ही म्हणता महत्त्वाचा मार्ग आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही वाहतूक सुरू करणं हे गरजेचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।